नमस्कार सर्वांना, कशा आहात सगळे? शुभ दुपार सगळ्यांना. दुपारच झाली आता 1 वाजले म्हणल्यानंतर सगळं काम वगैरे आवरून घेतलं. सगळं काम झालं. पोरी वगैरे शाळेत गेल्या, 10:30लाच गेल्या. 10:15लाच जातात घरनं हालून. म्हणजे त्यांची शाळा 10:50ला भरते. म्हणजे चिऊची 10:30ला भरते. चिऊला सोडायचं आणि तसंच सरळ पुढे जायचं. तिच्या मैत्रिणी असतात. तिथनं मैत्रिणी म्हणजे रस्त्याच्याच कडेला घर आहे. मग दोघी तिघी मैत्रिणी आहेत, मग जातात त्या. तर हे पण कामावरती गेले. आज जरा लेट गेले. झाडांवरती पाणीही लावलं होतं. त्यांनी भिजवून वगैरे काढली सगळी झाडं. आळी भरली झाडांची. झाडांमध्ये गवत आता भरपूर झाले. गेल्या मागच्या 1 महिन्यात 1.5 महिन्यात काढलं होतं. सगळी स्वच्छबाग केली होती आणि छोटं छोटं गवत उगवलं होतं. तर औषध पण होतं आणलेलं. हे म्हणले मी औषध मारतो, पण त्यांना कामाने नाही झालं, त्यांना पण मारतं. त्यांचं पण कसं होतं आहे, कामावर बी बघायचं, घरी बी लक्ष द्यायचं, मग ते जरा हे होते. मग आता परत झाडातलं गवत 1-2 दिवस काढावं लागेल. एखादी बाई आपल्या जोडीला असली की मग 2 दिवसात होऊन जातं. आता उद्यापासून मला वाटतं ते काम चालू होईल, माझं गवत काढायचं रानातलं. बाकीचं सकाळचा व्हिडिओ काढायचं तर त्यांचा व्हिडिओ चालू होतो, मग काढतच नाही. त्यांचा चाललेला असतो. छान ब्लॉग बनवतात येत. आत्ता तर मस्त सुरुवात केली त्यांनी आणि तुम्ही पण छान असा सपोर्ट केला आहे. रात्रीच 1K झाले बहुतेक त्यांच्या 11-11:30 वाजता. त्यांनी व्हिडिओ पण टाकला काढून रात्रीच. आता काम आवरले, दळण दळायला जाते. दळण केलं या. 1-2-3 पायला दळण आहे. 3 पायला दळून आणलं की 15 दिवस बिनकाळजी होऊन जातं. संध्याकाळच्या भाकरी 4-5 भाकरी केल्या की होऊन जातं. सकाळच्या 9-10 चपात्या केल्या की होऊन जातं. असं 15 दिवसाच्या नियोजनाने दळण, म्हणजे कसं दळण पण जास्त दिवस ठेवून पण हे होत नाही. ते आधी आणलं, नीट करायचं, चांगलं कडक उन्हात वाळवले, मग दळून आणल्यानंतर जरा भाकरी पण चांगल्या चवदार लागतात आणि टिकतं पण जास्त दिवस. नाहीतर बाजरीचं पीठ म्हणतात की कडू होतं, जास्त दिवस राहिलं की भाकरी कडू लागतात. चला तर जेवण वगैरे पण झाले या. जाते आता. यायला 4 वाजतील. आता एवढं दळून घेऊन यायचं म्हणल्यानंतर हा स्पेशल दळणासाठी दिवस. सगळं काम वगैरे आवरून 2-4 दिवस झालं फरशी वगैरे धुतली नव्हती. आज फरशी ही धुवून काढली सगळी. पुसण्यापेक्षा मला फरशी धुतलेलीच जरा आवडती. अशी जरा जास्त चकचक करते म्हणजे. आणि पुसून कसं त्यात झाडू नाही आहे आमच्यात. 15 दिवस झालं झाडू नाही. आणि लाकडीला गेल्यानंतर कसले झाडू आणले. आता इथं राहायला आलेलो किती दिवस झाला आम्ही. माझा आत्ता हा 5वा झाडू आहे. एकदा झाडू आणल्यानंतर म्हणजे असं 2-2 वर्ष जातात, पण मला काय झाडूच टिका नाही. काय होते काय माहिती, झाडूच मोडतात इथं. प्लॅस्टिकच्या आता गालाचा झाडू आणला. झाडू तरी काय स्वस्त आहेत का? 200-250 रुपये जातात. 280. ह्यावेळेस जरा वेगळं काहीतरी आणावं म्हणलं, पण बारामतीला जाणं काय झालं तर पण त्यावेळी काही लक्षात नव्हतं. आणि त्यात मध्ये गाडीचा प्रॉब्लेम झाला, मग ती विसरूनच गेलो. परत मी आता सांगितले रात्री, ते म्हणले तर आज आणतो. तर बघूया आज हे येता आणतील. ह्यांचं संसरलाच काम आहे, तिथूनच जावं लागतं दुकानासमोरूनच. मग त्यांच्या लक्षात राहिलं तर आणतील. आज काल रात्री सांगितलं होतं, आठवणीने आमचा झाडू घेऊन या. बघूया मग. त्याच्यामुळं झाडू नसल्यामुळं पण धूळही एकदा पाणी टाकून काढून घेतलं, थोडंसं लिक्विड वगैरे टाकून की फरशी स्वच्छ होते आणि फ्रेश पण वाटतं. जरा असं घरात मस्त वाटतं. काय बापू आले तर इथं. बारक कसला आरसा वय? बापू आले तर इथं. बापूला पाहिजे आरसा. आमचा फोडला अण्णाने. फोडला म्हणजे पडल्यावर फुटतोच होय. मग आता गप बसावं लागते. तेव्हा मी म्हणते दाढी करायची होती. आरसा बघायला लागतोय आता, बाजारला गेल्याशिवाय काय. बर बघते बघ असला तर दे एक. बापूला करायची दाढी, बारका आरसा नाही. आता आम्हाला आरशाची गरज पडत नाही. तिकडे एक कपाट आहे, तिथं एक आहे, घरात एक आहे आणि बाहेर सगळं आरसच आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि डोकंही विचारायचं म्हणलं तर बाहेरच विचारतो, खिडकीत. असं सगळं
इथं येऊन उभा राहून करा घेऊ का हे असं सगळं दिसतं ऊन आहे ती. उन्हामुळं का हम्म. मग काय करता काय नाही बघतो की नाही तर लाकडी जात. आरसा नाही हो. मला सोडता का कुठं तिथं जायचंय दळण दळायला लाकडी तू नाही इथं आपल्या शेतात शेताला हा त्या बारक्या त्यांच्या घरी कोणची बारकी आहे त्या शेतात? एकनाथ नानांच्या घरी सोडतं का सोडावं लागेल नाही म्हणून जमतंय. बर चला हाय ते बापू जाते बापून बरोबर दळणं घेते आधी तर असू द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा बाय सगळ्यांना